हिमायतनगर शहरातील बोरगावकर यांच्या घरी चोरीचा प्रयत्न, कुलूप तुटले नसल्याने चोरांचा प्रयत्न निष्फळ. नांदेड जिल्ह्यातील छत्रपतीनगर रेल्वे स्टेशन रोड हिमायतनगर येथे देशसेवेचे कार्यात स्वतःला वाहून घेणारे रामकुमार ससाने बोरगावकर यांच्या घरी मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्यासाठी घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र यात त्यांना यश आले नाही. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देण्यासाठी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही. पोलीस ठाण्याला संपर्क करावा म्हटलं तर त्या ठिकाणी शासकीय दूरध्वनी क्रमांक नाही. त्यामुळे इमर्जन्सीमध्ये नागरिकांनी पोलीस ठाण्यात कसा संपर्क साधावा असा सवाल पुढे येऊ लागला आहे. याकडे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी लक्ष द्यावे अशी मागणी राजकुमार ससाने यांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन चोरांची ओळख पटवून मुसक्या आवळाव्यात, जेणेकरून शहरात चोरीचे प्रकार घडणार नाहीत. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या चोरट्यांनी तोंडाला मुसक्या बांधल्या असल्याने त्यांना ओळखणे अवघड बनले असले. चोरट्यांच्या हालचालीवर पोलिसांनी लक्ष देऊन बंदोबस्त करावा अशी रास्त मागणी शहरातील नागरिकांतून केली जात आहे. छत्रपती शिवाजीनगर मधील याच घरासमोर असलेल्या श्रीपुरी यांच्या घरी मागील 6 महिन्यापूर्वी चोरी झाली होती. त्यानंतर अनेकांनी आपापल्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यामुळे पोलिसांना चोरट्यांच्या हालचालीवरून तपास करणे सोयीचे होणार आहे. ही बाब लक्षात घेता पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि नागरिकांना संपर्क साधण्यासाठी पोलीस ठाण्यात शासकीय दूरध्वनी क्रमांक असायला हवा अशी मागणी होत आहे.